नमस्कार. जर तुम्ही डाएट करत असाल तर तुमच्या डाएट चार्टमध्ये ही रेसिपी नक्की ॲड करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी येथे 1 वाटी मुगाची डाळ 1 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती. आता ही भिजलेली मूग डाळ आपण स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेऊयात. तर इथे मुगाची डाळ धुवून घेतलेली आहे. तर आता यामध्ये आपण बारीक चिरलेली काकडी टाकूयात. येथे मी आणखीन थोडी मोठ्या साईजची काकडी चिरलेली आहे, ती पण टाकूयात. आता यामध्ये एक चिरलेला टोमॅटो टाकूयात. नंतर खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात. यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. आता यामध्ये चाट मसाला टाकूयात. आता यामध्ये आपण फोडणी घालूयात. तर येथे मी तेल गरम करून घेतलेले आहे. यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकूयात. मोहरी तडतडल्यानंतर 1 हिरवी मिरची टाकूयात. हिरवी मिरची जास्त टाकायची नाही, 1 बस झाली. तर 1 मिरची टाकूयात. इथे फक्त अर्धा मिनिट आपण मिरची परतून घेऊयात या तेलामध्ये. आता तयार फोडणी आपण तयार सॅलडमध्ये टाकूयात व व्यवस्थित एकत्र करून घेऊयात. तर इथे आपली नवीन डाएट रेसिपी तयार आहे. डाएट सॅलड हे तुम्हाला खूप आवडेल. या नवीन पद्धतीने नक्की ट्राय करा. आयुर्वेदामध्ये सांगितले आहे की तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर फक्त 15 दिवस तुम्ही मुगाचे सेवन करा, तुमचे वजन बरोबर कमी होईल. तर ही मुगाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.